तर आज आम्ही आलो आहोत इथे मालवणला आणि जात आहोत आपलं गणपतीपुळे रत्नागिरीला. तुम्ही बघू शकतात की माझ्या मागे पूर्ण एक 20 लोकांचा एक झुंड बसलेला आहे आणि असे आमचे ड्रायव्हर मिस्टर संदीप गाडी चालवत आहे. आणि पुढे बघू शकतात हे जोरदार इकडचं वातावरण चालू झालेलं आहे. आजूबाजूला पूर्ण अंधार आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आमच्यासोबत, काय प्रॉब्लेम नाही. तर हे अंधारे आणि अंधाराच्या रात्रीची वेळ निवडायची नसते, तरी पण इथे आलेले जेवढे पाहुणे मंडळी थोडे मनामध्ये घाबरून आहे की एवढ्याच्या रात्रीचे वेळ तुम्ही का निघाले. पण आता हे बघू शकता तुम्ही अंधारात. आपण बघू आपल्या वाटेला काय काय भेटतंय. खूप अंधार आहे इथे. खूप काही लोक म्हणतात की रात्रीचा प्रवास करायचा नसतो, रात्रीचा खेळ चालतो. पण आम्ही इथे आलो आहोत खेळ करायला. आणि बघू शकता अशा प्रकारे पुढे ट्रक चालली आहे, मागं आम्ही आहोत. भीती आहे मनामध्ये की कधी ती थांबली तर आम्ही पण थांबू. पण तुम्हाला काय वाटतं दादा, तुम्ही आईस्क्रीम खातात, कशी वाटली आईस्क्रीम? कशी वाटली? छान आहे ना. ही आहे केसरची आईस्क्रीम आणि आम्ही केसर आणि बदाम दोन्ही मिक्स करून आईस्क्रीम बनवलेली आहे. हो. तर काही मनामध्ये प्रश्न आहेत, कुणाला काही विचारायचे असेल तर सांगा आम्हाला. बोया हे बघा कसं आहे, रात्रीची वेळ आहे आणि आंबेसाठी गाडी थांबणार नाही. फणस भेटलाय. हा, फणस भेटलेला आहे. एक कैरी भेटली. म्हणजे आमची इकडे आलेले पाहुणे मंडळी फळं शोधत होती, खेळाचं शोधून फळं शोधत होती. आणि अशा प्रकारे हा प्रवास जो 2 दिवसापासून चालू झालेला आहे, अजून चालूच आहे, थांबायचं नाव नाही. सकाळी आम्ही काल ज्या हॉटेलमध्ये थांबलो तिकडचं जेवण कुणाला आवडलं नव्हतं, त्याच्यामुळे काही लोकांना खूप आवडलं. मच्छी आणि मच्छीची तुकडी खूप मोठी होती आणि मला ती मच्छी जाम आवडली. पापलेट सुरमेवणी चाल तिची. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम म्हणजे आपला हा जो प्रवास आहे सुरू आहे. घाटांवरून टर्न घेऊन घेऊन गाडी घाटाच्या वर चढलेली आहे. तुम्हाला मनामध्ये भीती आहे की नाही ड्रायव्हर साहेब संदीप? नाही आहे. हे रोज चालवतात, आम्ही कधी कधी येतो. बघू आणि बघूया या ट्रकला काय झालंय माहित नाही, कुणाला घेऊन जाते. हा, काय बोरी कसली तरी बोरी आहे. ओके ओके. हे बघा, हे झाड बघा, हे झाड बघा, कोणतरी लटकलाय. बघा बघा, ही नुसते हसते, हिला थांबवा. नाही, टकला नाही बोला मैं, हिला थांबवा, मला थकती नाही का. तर आईस्क्रीम माझी वितळते, मी पहिला खातो मग बोलतो. आणि प्रवास जोरात आहे. 2 दिवसानंतर सगळ्यांना कामाला जायचंय. पण हा जो प्रवास आहे 3 दिवसाचा कसा झाला, तुम्हाला काय बोलायचं आहे का या बाबतीत? ओके. माझा आईस्क्रीम खाली पडलं. आणि मला खूप भ्या वाटली, मला परत भेटणार नाही म्हणून. बघा बघा, निळा लाईटी नको, आता 14 एप्रिल येत आहे. हे बघा, ही चिक्की बघा, चिक्की नाहीये, सॉरी, आंबे. तुम्हाला आंबे पाहिजे होते पण इकडं करवंद आहेत. अशा प्रकारे आपले घाट चढलेले आहेत आणि घाटामध्ये वाटामध्ये ट्रक दिसत आहेत, बाईक दिसत आहेत, ॲक्टिवा दिसत आहेत. यांना जरा पण भीती वाटत नाही की कुठून भूत येईल, कोण येईल, माणूस येईल. असं बोललं जातं की रात्रीच्या प्रवासामध्ये काही लोक रस्त्यावर उभे असतात, लाकडी घेऊन चोरात सफारी करतात. त्याचा कधी तुम्हाला अनुभव आलाय का या गोष्टीचा? कधीच नाही आला.
ओ माय, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणी घेऊन जातात गाडी. व्हेरी नाईस. आईस्क्रीम करतो. हा, आईस्क्रीम पडलेली होती, आता वितळली ती पण. नाही मी काल बंद केलं. हा, तर अशा प्रकारे हा प्रवास चालू झालेला आहे इकडे जोरदार मध्ये. तुम्ही बघू शकता. मला माझ्या मित्राला विचारायचं आहे, सागर सकटला जो मागे बसून मजेदार घेत आहे, मजे घेत आहे, आईस्क्रीमचा स्वाद घेत आहे, त्यांनी पुढे यावं आणि 2 शब्द बोलावी. ओके, चालेल. चला, आता मी वाटात बघू काय भेटतं, पुढे बघू नंतर. आता मी तुमचा संपर्क घेतो, हा व्हिडिओ पोस्ट करतो यूट्यूबवरती आणि आपण भेटू लवकरच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एव्ही जीवन स्टाईल बेबी. थँक्यू. गणपती अप्पा मोरया.